साधू बोध झाला तो नुरोनिया केला अंठाईचा मुराला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली पण मोक्षरेखे आला तोच भाग्य मिटला आणि साधूचा किला हरिभक्त म्हणून ज्ञानदेवा गोडी संगती दुर्जनी नाही संगती सज्जनी दिशे जनिवनी आत्मतत्वी महायोग पीठे तरी परम पुंडरीकाय गातो मुनींद्र समागत तिष्ठन्तमानंद कंदन परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू व्रतमन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारून बाबाजी सद्गुरुदास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलोचनं सर्वादि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि दया संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मद भेट विला विसरू कसा मी श्रीपाद पादुकांना विसरू कसा मी रामदास पादुकांना गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा पालखी सोहळा आणि आज चौथ्या दिवशी अंजनगाव या ठिकाणी विसवलेला असताना तसं आपल्या वारीचा नियम असा आहे की जो वारीमध्ये चालतो त्यालाच कीर्तन प्रवचनाची संधी दिली जाते मागून येऊन टग्या तत्वज्ञान सांगू शकत नाही असं आहे पण माझ्या बाबतीत थोडीशी मोठी सवलत दाखवलेली आहे सर्व पालखी सोहळ्यातल्या प्रमुखांनी तेव्हा मग आता काय हरकत नाही की नाही आणि मग आज चला चौथा दिवस आहे तर मस्त गडी जमल्या पेटी वाजवायला आणि मग भारीच काम आहे आमच्या आवडीचं गडी मृदुंगाला राहुल बाबा आहेत मी बाबा का म्हणतो त्याच्यामध्ये त्यांनी कष्ट घेतलेले आहेत 16-17 वर्ष काम नाही नव्हे ते तुम्हाला आता कळतंय का नाही देव चांगलं बरं का देव तर पाता पाता वाजवायचे त्याच्यात काय लय मोठे देणे काय पण त्याच्यात बी एक तप लागतं ते तप त्यांनी केलेलं आहे तप झालं की बाबा काही केलं असेल
त्याचबरोबर गायक वृंदात बी गोविंद बापू आहेत, ताते आहेत. त्याचबरोबर इकडे इकडे बी नकार येतात, निराळच गडी उभं राहिल्या. हे सगळा असा निसता लक्ष्मण रामाचा भाऊ, माझं नाव राम आणि ती नाव लक्ष्मण. ऐकायला हनुमान बसले. चला मोठा आणि गुरुदास पेंग आहे. असा सगळा माहोल तुम्ही सर्वजण जमलेला आहात तरी सुद्धा, आणि येऊन पुढं ऐकायला बसलेला आहात. तुम्ही जरा लय लांब बसलाय तिकडे, त्याचा मग व्हायचा म्हणजे निमा अक्षर ऐकवा तर निमा आलंच नाही. शंकराने सांगितलं नंदीला, नंदी खाली जा आणि खाली जाऊन लोकांना सांग 3 टाइम आंघोळ्या करा आणि 1 टाइम जेवा. ते झालं कन्फ्युजन. निमच ऐकलं ते असं ऐकलं. आणि मग गडी खाली आला, लोकांना म्हणला 3 टाइम जेवा आणि 1 टाइम आंघोळ करा. आणि जी काय जोडाय सुरुवात केली वारकऱ्यांनी म्हणता, सकाळी 3 टाइम नाश्ता तरी दुपारी जेवण आहेच. मग अन्नधान्य कमी पडणार ना, म्हणून गव्हर्नमेंटला हायब्रिड काढावं लागलं. आलं ध्यानात आता तुमच्या? तर ते काय पुराण बाबा खायला. मग शंकर महाराज म्हणले नीट ऐकलं नाही तो घुबड तोंड्या, मी काय सांगतो ते 3 टाइम आंघोळ करायला सांगितलं तिने, 1 टाइम जेवायला सांगितलं, तो लोकांना उलट सांगितलं. ते आता अन्नधान्य कमी पडतंय, जा खाली राब तिथं जाऊन. मग ते बैल आलं खाली शेतात राब होते. बघ आता काय माझ्याकडे विठाला तमाशा झाला अर्धा ऐकण्यानी. तुम्ही लांब नका बसू टेकून, अर्धा ऐकतांचा गोळ होईल पुन्हा. आलं द्या ना तुमच्या ध्यानपूर्वक ऐका. अभंग आहे माऊली ज्ञानोबरायाचा. माऊली ज्ञानोबराय हरिपाठातला अभंग. आपलं सोपं सोपं, मला काही अवघडात बसता येत नाही म्हणून सोपं घ्यायचं आहे. तर अभंग आहे माऊली ज्ञानोबरायांचा, हरिपाठ या प्रकरणातील. आणि अभंग असा आहे. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, अंठाईच मुराला अनुभव. बोध झाला पाहिजे कुणाचा? साधूचा झाला पाहिजे बोध. कुणाचा झाला पाहिजे? मग साधू कुणाला म्हणायचं? चंदनापशी उगवला तसाच राहिला तर तो चंदन आहे का? नाही. चंदनापशी बोर उगवली ती तशीच राहील तर तिला चंदन म्हणता येणार? परिसापशी गेलं लोखंड पण सोनं झालं, मग त्याला परिस कसा म्हणावा? भरत बुवा. तसा साधू पशी गेला आणि माणूस तसाच राहिला. माणूस होत आणि पुन्हा जन्माला गेला तो साधू कसला? साधू कळतो साधू. साधूच्या बोधातली ताकद माऊली ज्ञानोबराया सांगतात. साधू बोध झाला, चंदनापशी जर भोर उगवली, संताने सरता केलो, संताने Yeah.
गोरी व्यापिलेल्या गुण दोष या ते न विचारी काही. संत काय करतात, साधू काय करतो, आपण सारी सारिखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी असं आहे बर का. हा साधूच्या जवळ गेला अनुभव येतो. आपण सारिखे करीती तत्काळ, पण साधू पाहिजे. आणि साधू दुर्मिळ आहे, साधू दुर्मिळ आहे. साधूचं पहिलं लक्षण सांगतो तुम्हाला. साधू क्षोत्रिय असावा. सद्गुरु करायचा असेल तर कसा असावा तो, क्षोत्रिय म्हणजे काय, वेद वेदांत परायण, त्याला काय म्हणतात, क्षोत्रिय वेदांत. पहिलं साधू. दुसरा तो ब्रह्मनिष्ठ असावा. ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय, ब्रह्मी भावामध्ये तो तल्लीन असावा, स्वरूपामध्ये तल्लीन असावा. आणि तिसरी गोष्ट तो कृपाळू असावा. अशी 3 लक्षणं मेन आहे. तर पहिलं आहे वेदांत विद्येमध्ये पारंगत. ना आता साधूच्या संग राहून मग साधूचं सोंग करता येत नाही बाबा. आणि करायला गेलं तर फस्ट डोंग आपलं. एक कोला होता, कोला, आणि तो गावाच्या कडेला आला, निळीच्या टिपाळात पडला. निळ निळ निळी नसती कधी, ते काय कोणी बोर्ड रांगवाय ठेवली होती, त्यातच पडलं ते कोला. आणि मग आला तो जंगलात. तर लोकांना आश्चर्य वाटलं, आयला नवीनच प्राणी इकडे आलेला आहे बा. असला कलर काय कुणाला नसतो, निळा कलर असतो का कुणाला, नवीनच प्राणी आलेला आहे. मग तू काय म्हणला, हे सगळ्यांनी आहे का, मला देवानी विशेष कृपा करून तुमच्याकडे पाठवलेले राजा व्हायसाठी. हे सिंह भिव कोणी राजा नाही आजपासून, आम्हीच राजा. हे असं झालं नाही का कला. आणि मग लोक बी आपली नमस्कार करायला. त्याला वाटलं आता काय आता सोपं काम आहे का, दररोजच सभा, दररोजच दरबार, सोपं कामच नाही. पण एक दिवस दरबार चालू असताना भर दरबारात सगळी प्रजा जमलेली आहे. हत्ती, घोड, कुत्री, मांजर, उंदर सगळी आलेली आहेत. वाघ, सिंह सुद्धा नतमस्तक झालेले आहेत राजे साहेबांच्या चरणाशी. आणि धो धो असा पाऊस आल्याबरोबर कोणाची नीळ वाहून गेली. थोडक्यात नीळ नासली. लका 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 तो लय डोंग्या झाला होता. फार दाढी वाढवण, परिक्रमा करण, फलानं करण, दिसतानं करण, वाऱ्या करण.
गेले. साधू ऍक्टिंग करून होता येत नाही. मग साधूला 3 गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट श्रोत्रिय पाहिजे, वेद वेदांताचं ज्ञान त्याला पाहिजे. दुसरी गोष्ट तो ब्रह्मनिष्ठ पाहिजे, म्हणजे भ्रमी भावामध्ये डुल्लत असलेला पाहिजे. ब्रह्मी भाव म्हणजे काय? मी वासुदेव तत्वता साधू कसा पाहिजे? ब्रह्मी भाव, मीच ब्रह्म आहे असा त्याचा दृढ निश्चय झाला पाहिजे. आता ब्रह्मप्राप्तीसाठीचे सर्व उपाय साधूचे संपले. जो काहीतरी करतोय तो साधू नाही. काय म्हणलो मी? काहीच करत नाही. एवढा परमार्थ कशाला करायचा आहे? पंढरीची वाणी सगळं करायचं कशासाठी? काहीच न करण्यासाठी. असं व्हायचं. तसं होता येत नाही. आणि तो तसा झाला. समाज
निश्चय कसा बुद्धीचा निश्चय काय झाला पाहिजे मी ब्रह्म आणि त्या ब्रह्मी भावातच तो तल्लीन असला पाहिजे असा तल्लीन झालेल्याचं प्रमुख पहिलं लक्षण आहे सर्व सुखल्यार सर्व अलंकार आनंद निर्भय डोलत असो पहिली गोष्ट त्याची आशा संपून जाते काय संपून जाते साधूची काय संपून गेली पाहिजे आशा दुसरी गोष्ट त्याच्यात समता आली पाहिजे निर्द्वंद्व स्थिती सर्वभूती पाहे संपल्या सर्व आशा साधूच्या बर का लक्षण सांगतो तुम्हाला मग त्या लक्षणावर तुम्ही ओळखा साधू साधूचं ढोंग करणारी बी भरपूर असतात साधूचं ढोंग करणारी बी भरपूर असतात 4 दिवस माझ्या बरोबर राहिला तरी त्याला बी वाटतं मी साधूची का काय लक्षात येते तुमच्या तसं नाही ते त्याच्या काही अटी आहेत पहिली अट आहे अपेक्षा संपल्या सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत स्वाय श्वास कोठे आठवचे नाही अंधेहीच विधेही देव भेटायसाठी आता प्रयत्न संपले आता काहीच करायची गरज नाही कारण काहीच न करताना तेव्हा देव भेटतो तसा भेटत नाही तुम्ही जवळ काही करताय तवर देव भेटत नाही तुम्ही मेला का देव भेटतो तुम्ही मेला का देव भेटतो म्हणजे मी मेला का तुम्ही म्हणजे मी मेला का देव भेटतो मी संपल्यावर खाली जगात काय राहिलं मी संपल्यावर काय राहिलं दादा माणूस बाकी आहे काय त्याच्यात सगळीकडे पाहिलं तिकडं कोणी पण का सापडत नाही का सापडत नाही जी प्रक्रिया व्हायला पाहिजे ती होत नाही बाहेर शोधित कुठं म्हातारीची सुई हाड आपली घरात आणि शोधित ती कुठं खांबा खाली जुळल का नाही जुळत तुकल्यावर मग साधू असा असतो पहिलं लक्षण आहे तो ब्रह्मी भावामध्ये डुलत असतो आता त्याला देव भेटण्यासाठी काहीही करायची गरज राहिलेली नाही याचाच अर्थ त्याची आशा सगळी संपून गेलेली आहे बंधनाचा देऊ आशा टाकोनी वास्तविक पाहता साधून ओळखलं सगळीकडे ब्रह्म आहे माया संपून गेली मग मायाच खोटी आहे तर तिनं बनवलेलं सर्व कसं असं खोटच बरोबर खोटच आहे ना डोळ्यानं जेवढं दिसतंय आता डोळाच माया आहे डोळ्याने दिसतंय ते बी काय असणार मायाच असणार माया म्हणजे काय अज्ञान
काय अज्ञान, ज्यानं अज्ञान संपवलेलं आहे आता म्हणतात साधू. माया म्हणजे कसं सांगतो तुम्हाला, उदाहरण देतो. जेवढं डोळ्यानं दिसतंय तेवढं सगळं खोटं आहे हे ज्याच्या लक्षात आलं. सूर्य कुठून उगवतो? पूर्वेकडून. मावळतो कुठं? पश्चिमेकडून. खरं का? खरं आहे का? नाही. पृथ्वी फिरल्यामुळे तसं वाटत. आकाश निळ दिसत आहे, बरोबर ना? जो विमान आकाशात जात निळ होऊन येतं खाली. नाही, बरोबर ना? चंद्र बारीक बारीक होत जातो, मोठा मोठा होतो. बर खरं आहे का ते? चंद्र बारीक बारीक होत जातो, मोठा मोठा होतो. खरं आहे का ते? आपल्याला जसं दिसतं त्याच्या सगळं उलट हे. आपल्याला जे जे दिसतं ना ते उलट खोट आहे, मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे जसं दिसतं तसं ते नाही. हे साधून ओळखल्यामुळं जगताच्या कोणत्याही गोष्टीच्या ते नादी लागत नाही. मग काय करतं तर स्वरूपामध्ये सदैव तल्लीन राहतं. त्याला ब्रह्मनिष्ठा असं म्हणतात. बर का साधू लोकांवर, तुम्हाला बी तेच काम करायचं. काय आता तुम्ही किती काय तुम्ही म्हणलं ना मी संसार लय सुखाचा करेन, नको गप्पा. पंधराम्याला त्याच्यात जाग्याला त्याच्यात बापही खापला आणि तुझं पार वाटुळ झालं तर कुठं नीट झालं ते? काय संसार, संसाराचा स्वभाव नीट होणं नाही. आता मिथ्या म्हणलं तुम्ही काय नीट करणार त्याला? एक जण म्हणलं थांबा थांबा ढगाची नीट गडी घालून ये. जमेल आता कसं काय जुळणार ते ना? तर ज्यानं हे ओळखलं त्याला साधू म्हणतात आणि तो स्वरूपामध्ये पूर्ण तल्लीन राहतो. आणि ते स्वरूप असं आहे अजून साधूचीच लक्षणं सांगतोय ना. हा, आणि तिसरी गोष्ट आहे कृपाळू. तिसरी गोष्ट कृपाळू. कृपाळू कशाला म्हणायचं तर भेद न करता, भेद न करता जो सर्वांना सारख्या दृष्टीनं पाहतो त्याला कृपाळू असतो. कारण त्याच्या ठिकाणी भेद राहिला नाही. का भेद राहिला नाही? त्याची स्थिती अभेद का झाली तर त्याचं ज्ञान असं आहे की सर्व जगत ब्रह्म आहे. जगत ब्रह्म आहे अशी त्याची दृष्टी झालेली आहे. म्हणून तो कृपाळू झालेला आहे. वास्तविक पाहता त्याला कीर्तन करायची गरज नाही, उपदेश करायची गरज नाही. ज्या वेळेस परीक्षित राजाला सर्प चावला आणि नारद महर्षी म्हणले यांना मोक्ष फक्त देऊ शकतात शुक महाराज, तर ते गेले शुक महाराजाकडे. शुक महाराजाकडे गेले तर म्हणले साप चावून 7 दिवसात मरणार आहे तर उपदेश करा मोक्ष प्राप्त करून द्या. कुणाला? परीक्षित. ते म्हणले मला काही सवड नाही, मी उन्हाला बसलोय जरा. ते साधू बर का, साधूचाच संत होतो. त्याला काही गरज नाही कोणाची. अरे काय चढ मोक्षाला मरू दे तिकडे कुठे आधी नागत त्याला सांगत हा नंतरी जाऊन तरी कुणी सुख दिले. या श्रीपाद बाबा प्रत्येक दारादारात गेले, सुख दिलं त्यांना, दिलं. जाऊ दे तुम्ही कुठे श्रीपाद बाबा बघितला? राजाराम बाबा प्रत्येकाच्या दारात गेला, सुख दिलं. अरे ज्यांना दूध पाजलं रे ते चावले इतके नालाय. ते काय साधू जाईल तिकडे बघलं ते मला मरद तिकडे जाईल तेव्हा मरद मोक्षाला जाईल तेव्हा जाईल तिकडे खड्यात कुठे. त्याला गरज नाही, गरज नाही साधूला. साधू म्हणजे ओंडकाय आणि त्याच ओंडक्याची नाव होते त्याला संत म्हणतात.
त्याला तळमळ वाटते, तळमळ वाटते, बुडते त्याला म्हणायचं जग बुडताना पाहिलं, कळवळ आला रे, बायका पोरं सोडली. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती आणि त्याच महात्म्याच्या पोटचे गोळे आपण लका. बघा, विचार करा, याच महात्म्याच्या पोटचे गोळे आपण आहोत. संसाराच्या नादी लागू नका, संसाराच्या नावे घालून या शून्य. आणि तुम्ही किती केला तरी तो पूर्ण होणार आहे का? कुणाचा झालाय आधी बघा, मग तुम्ही त्याचा पूर्णत्वाच्या नादी लागा. अरे हनुमानाची शेपटी आहे ती, जितक्या चिंध्या उडाळतात तितकी लांबण. राक्षस मेली चिंध्या उडाळू उडाळू हनुमानाची शेपटीच संपना. तुम्ही मेला परपंच करू करू पण परपंच काय संपना. तेव्हा साधूच्या पोटचे गोळे तुम्ही एकच काम करा, कृपाळू व्हा. तुमच्यासारखे 4 बनून पुरा तुम्ही दिंडीला घेऊन या, हुशार करा त्यांना. अरे ब्रह्मतत्वाची जाणीव करून द्या त्यांना, तरच श्रीपादाची अवलाद तुमची. हे जर झालं नाही तर तुम्ही असलेच असले. कळलं का? बाबांना प्रश्न विचारला एकदा. एक बाई होती तर पंढरपूरला आली ना, अनुग्रह घेतला. पटलं तिला जरा वाईच, पंढरपूरला आली ना, अनुग्रह घेतला. तर गावाकडे गेल्या, गावाकडचा गुरु काय म्हणला, आपल्या पहिला नवरा असताना दुसरा नवरा करतात का? ती पुन्हा बाबाकडे आल्यावर बाबाला म्हणली, बाबा पहिला गुरु असं म्हणला. म्हणजे कसं म्हणलं? म्हणजे आपल्यात पहिला नवरा असताना दुसरा नवरा करतात का? बाबाला फार तळमळ. बाबा म्हणले, अगं गुरु काय नवरा असतो का? तुम्ही संत माय बाप नवरा. पण बाबा म्हणले, तिला त्याला सांग गेले कोणा. म्हणजे पहिला असा होता म्हणून तो. कळलं का आता? नाही जमलं, नाही जमलं. पहिला असं होतं म्हणून दुसरं केलं, नाही जमलं. कळलं का? मग तुम्ही ज्याच्या पोटचे गोळे आहात तो संत श्रीपाद बाबा ढाण्या वाघ होता, महाराष्ट्र पेटवला. आज तुम्ही 4 जण पेटवा, 4 जण
ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला संत असं म्हणतात. आणि तुम्ही बी संताच्या पोटची आहात, तुम्ही संत झालाच पाहिजे. विठाला सोयरिकी मोडणाऱ्याच्या लय अवलादी आहे. काय सोयरिकी मोडणाऱ्याच्या लय अवलादी आहे, पण सोयरीक जोडणारा बना, सोयरीक मोडणारा बनू नका. हो, पोराचं लग्न जमाना शेवटी कसं तरी जमलं आणि सुपारी फोडायला 10-12 जण जिपिड्यात नेली. पुढे नेली, जिपिड्यात नेली 10-12 जण. खर्च केला हाती लावून येऊन खायचा प्यायचा नवरदेवानी. आणि तिथं पोचली, सुपारी फुटली आणि पोळ्याचं जेवण रेटून आणलं सगळ्यांनी. गोती बांधून घेतली टोपलं भर. त्याला काय म्हणतात, गोतीच म्हणतात ना. जेबड्यात सगळी बसली, योगजन हरामखोर म्हणला मी लगीन. खाली उतरला, बेताळाच्या आडून गेला त्यांच्या घरी. कुणाच्या? नवरीच्या बापाच्या इथं गेला. नवरीच्या बापाला म्हणला सांभाळत नसली तर येरी ढकलून दे, पण त्याग देऊ नको. हा, अरे पिऊन पडत आहे ते चारी आणि मोडलं ना लग्न. बघा आता काय मोडलं. हे असले आरामखोर संघ आहेत. म्हणून परमार्थाचा घोटाळा होतो, बाकीचं दुसरं काही नाही. नाही तर बाबाचा परमार्थ महाराष्ट्रात दैदिप्यमान परमार्थ आहे. फक्त संघ येणारे हे असे. म्हणून आपण काय करा, जाऊ द्या भाऊ द्या, काय व्हायची ती घोड खिंड लढवायची. बाजी प्रभू सारखी श्रीपाद बाबाची श्वासात श्वास आहे तोपर्यंत धर्म कार्य करायचं. अरे 4 जणांना तरी सांगायचं आणि 4 जणांना तरी जागे करायचं. उठा जागे व्हाले बाबांचा अनुग्रह मिळण्याच्या नंतर बाबांचं कार्य जवळून पाहिजे. मी स्वतः प्रभाताईंनी मला अनुग्रह दिला, प्रबोध दिला, अधिकार दिला. आता प्रबोध, अनुग्रह, प्रबोध आणि अधिकार या 3 गोष्टी मिळण्यासाठी माझा 10 वर्षाचा कालावधी गेला. किती? अनुग्रह दिला, त्याच्यावर 6 वर्षांनी मला प्रबोध दिला आणि त्याच्यावर 2 वर्षांनी मला अधिकार दिला. लक्षात आलं? आणि त्यानंतर आमच्या भागात कोणीही नव्हतं संप्रदायाचं. लोक आम्हाला घरातच येऊन देत पण मागे सरला काय केलं, 5 कंटाळात अनुग्रह दिला. देवडी गोळा कर, चालीत पडलेली गोळा कर, उठून आण, पोराचे हा 5 जाग्या वाज्या अनुग्रह दे.
त्याला पुन्हा समतीत ठेव, इथपर्यंत वघा येस तवर घाल आणि पुन्हा साधू कर. हे उपक्रम कार्यातला. हा उपक्रम कशातला आहे? हा कार्यातला उपक्रम. आणि पुन्हा ते करतीलच कार्य असं कशावरून? काय काय वेळी तर असं सुटलं, म्हणजे अरे बाबालाच मोठा केला आम्ही. बाबा, हा मी मान्य करेन, माझे सद्गुरू ज्या वेळेस म्हणेल की मी त्याला मोठा केला, मान्य, त्याचाच आशीर्वाद. पण चेल्यांनी म्हणावं, चेल्यांनी. अरे अरे अरे, बर वेदांत कशा सगळं खात्यात याचा मिळत बसला. लक्षात घ्या, असा परमात्मा सातीवंत पाहिजे. काय कृपाळू, असा साधू कृपाळू, असा साधू ब्रह्मनिष्ठ. नाहीतर ब्रह्मनिष्ठ झालाय आणि घालतोय वृंदावनाला चक्रा, त्याला काय ब्रह्मनिष्ठ म्हणायचं? ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय? ठाईच पैसोनी करा एक चित्त, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. बाहेर देव नाही, तो अंतःकरणामध्ये भेटतो, ही ज्याची खात्री झाली त्याला साधू म्हणायचं. आता लक्षात आलं? आता सोपं काम सांगितलं. बाहेर देव ना तो कुणाला भेटलाय? आजपर्यंत बाहेर देव कुणाला भेटलाय का? कोणत्या संतांना नाही भेटला. ज्या संतांना देव प्राप्त झाला तो इथं आत झाला. प्रत्येकाचं प्रमाण आहे, हे की नाही? माऊली ज्ञानोबराया, एकारी आत्मा जीव शिव सम, वाया तो दुसरीकड दादू नको. हे 25 वर्ष झालं बाय करामती माणूस. मला एखादी गोष्ट जमली नाही का मी त्यांना सांगतो. नांतेरी पळायला होती, पळल्याची नांदायला. डाव्या हात चालू काय गोष्ट मला काय जमलं नाही काही. प्रताप असं करायचं बरं का, इतिहास असं सगळ्या संतांचं हृदयात ज्ञानदेवा ज्ञानदेवा
करता 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 एक दिवस जवळ घेते बघा ते कोण साधू जवळ घेते सेवा केली बघा. तुला एक गोष्ट सांगतो गुह्य ज्ञानगूढरम्य ज्ञानदेवा लागले आणि निवृत्तीने दिलेले माझ्या जवळ घेते. जवळ घेत म्हणते तत्वमसी तत्वमसी डोक्यावर हात ठेव. तत्वमसी सुखी भव. जा देव का आहे नाही जगात. वस्तू तूच वस्तू आहेस. ज्या वस्तूचा शोध तू बाहेर करतोस ना ती वस्तू तू आहेस. कृपाळू जा सुखी आणि तिथं सुख आहे. ज्या वेळेस तो बोध झाला तत्वमसी ज्याला शोधतोय ते त्वम आणि तू. अरे वेगळं नाही रे ते तूच आहेस असा बोध करतय. आणि असा बोध झाल्याबरोबर जायचा मोरा बाबा मला काय अनुभव येत नाही. म्हणजे काय काय करतो तू काय काय करतो. मला विश्वास असा घेतो मी श्वास तसा घेतो मग ते नाम असं घेतो मग मी नाम तसं घेतो. असं घ्यायला तसं घ्यायला नाम नाही. ते फक्त समजून घ्या. तत्व अशी समजून घ्या. आणि काय करतो लय करतो ना काहीच करू नको एवढंच कर. काय कारण केलं की त्याला कर्म म्हणतात. केलं की त्याला कर्म म्हणतात. आणि कर्माच्या पलीकडे जायचे निष्कर्म स्थितीत जायचे कुठं. आणि तुम्ही जेवढं करता ते कर्म आहे. तुम्ही श्वास कसा बी घ्या ते कर्म आहे. काहीच करायचं नाही. त्यावेळेस जे शिल्लक राहील त्याला म्हणतात स्वरूप. त्याला
काय म्हणतात तुमच्या डोक्यात बसते काहीच करायचं नाही तेव्हा जे राहतं त्याला म्हणतात स्वरूप आणि ते कायम आहे आणि जेवढं करतात ते मात्र निष्फळ आहे जेवढं करतात ते मात्र फोल आहे जे न करता मिळतं करून नाही करून देव कुणालाही मिळत नाही सत्यनारायण गाला दिवसभर बी अर्धा रातभर बी अर्धा जेव्हा सगळे उठून जातील तेव्हा जे शिल्लक राहतात त्याला पोकळी म्हणतात जमते जमते ती जी पोकळी आहे ज्याला आपण आकाश असं म्हणतो ती पोकळी जी आहे ती निश्चल आहे ती कुठून गेली मी नाही आणि ती कुठून येत नाही लक्षात ती आहे तशीच आहे आता जरी आहे तरी पोकळी आहे आणि आता उठून जरी गेलो तरी पोकळी तशीच राहणार आहे स्वरूपाच्या बाबतीतही तसंच आहे आपण जन्माला आलो आणि मेलो ही भ्रांती आहे स्वरूपाच्या ठिकाणी जन्म नाही मरण नाही म्हणजे कोणाच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी आणि आपण कोण आहे ज्याला मी माझं म्हणतो ते मी नाही ज्याला मी माझं म्हणतो ते मी नाही लक्षात घ्या गाडी माझी म्हणजे गाडी मी एक आहे घर माझं म्हणजे घर मी एक आहे हात माझा म्हणजे हात मी एक आहे पाय माझा पाय मी एक आहे पोट माझं पोट मी एक आहे नाक माझं नाक मी एक आहे जे माझं आहे ते मी नाही जे माझं आहे ते मी नाही मग जे माझं संभवत नाही ते मी आहे डोक्यात बसते हा मग नाक मी नाही पाय मी नाही पोट मी नाही तर मग मी कोणी गोवा उरलं ते मी उरलं काय खाली उरलं काय स्वरूप उरलं ते स्वरूप ते मी आहे आणि त्याला जन्म मरणाची प्रक्रिया संभवत नाही जन्म मरण ज्याला आहे ते देह आहे आणि देहचा माझा काही संबंध नाही नवे नवे देहच नाही मला सांगा देह कशापासून बनतो पंचतत्वापासून आणि 3 गुणापासून 3 गुण पंचतत्व कशापासून बनतात मायेपासून मग माया आहे का माया कशाला म्हणतात माया अज्ञान कशाला म्हणतात अज्ञान म्हणजे नाही ज्ञान म्हणून माया अजून एक सोपा विषय सांगतो बरं का तुमचं ते डोकं काय खात नाही हा दोरी खरी का साप खरा हा दोरी खरी साप मग साप कशापासून बनला साप नाहीच ना मग कशापासून बनला साप नाही तर पळाला कस काय साप नाही तर भेला कसा म्हणजे साप आहे का नाही कशापासून बनलाय पण त्यो कल्पनेपासून आणि हे जगत कशापासून बनवलं अरे कल्पनेपासून फक्त कल्पनाच ही वास्तवात काहीच नाही वास्तवात काहीच नाही आणि हे कळलं कधी स्वरूपात गेलं कुठं आता तुम्ही स्वरूपात नाही वरती आहात म्हणून सगळं खरं वाटतं आणि जर स्वरूपात जर गेला तर मग कळलं स्वरूपात जावा नाही माझ्या गुरुने बदला बाई नेरे माझ्या गुरुने बदला
आता मी मगाशी सांगितलं ना, जेवढ्या दिसतात तेवढ्या गोष्टी जाऊ द्या. एक अजून सांगतो, तुमची बायको तुम्हाला दिसते ती का दिसत नाही ती? हो, दिसत नाही. दिसत नाही ती बाई. हा, दिसते ती का दिसत नाही ती? मी सिद्ध करून दे ना. असं आहे. म्हणजे तुम्हाला दिसतंय ते सगळं तुमच्या सही, तुमच्या सही, हे सगळंच खोट. हे गतीत आहे सगळं. कशात आहे? गतीत आहे. म्हणून आपल्याला दिसत. जसं तो हातोडा तुम्हाला आता गतिमान दिसतोय का स्थिर दिसतोय? तो गतिमान. पृथ्वी तुम्हाला स्थिर दिसते का गतिमान दिसते? पण ती गतिमान आहे. पृथ्वी गतिमान आहे, पण स्थिर का दिसते? पंखाने पळायला लागल्यावर कसा दिसतो? गतिमान दिसतो का स्थिर दिसतो? ज्याला जास्त वेग गती असते ना ती स्थिर दिसते. या जगात सगळ्याला गती आहे. तुम्हाला स्थिर दिसायचं कारण त्यांच्या जास्त गतीमुळं ते तुम्हाला स्थिर दिसते. आलं लक्षामध्ये? ते स्थिर नाही. जसं पृथ्वी आपल्या भोवती फिरता फिरता सूर्याभोवती एक चक्कर काढते, त्याला 365 दिवस लागतात. बरोबर? सूर्य स्वतःभोवती फिरता फिरता त्याच्या महासूर्याशी प्रदक्षिणा घालतो, त्याला 21 कोटी वर्ष लागतात. तो महासूर्य त्याच्या महासूर्याची प्रदक्षिणा घालतो, त्यालाही अनंत कोटी वर्ष लागतात. असे ही अंतराळात जी काही आकाशगंगा आहेत त्या प्रत्येक आकाशगंगा एका महाआकाशगंगेशी आणि प्रदक्षिणा करतात. त्याचा गती ठरलेली आहे. ती गती आपल्याला कळत नाही, म्हणून गोष्टी स्थिर वाटतात. आपण सुद्धा आपला जन्म, आता आपल्याला वाटतं मी 60 वर्षाचा झालो, मी 50 वर्षाचा झालो. अरे चिलटा, एवढं बी आयुष्य नाही. तर स्थिर असल्यामुळे वाटतं एवढं वर्ष गेलं, नाही तर 43 लाख वर्ष गुणिले 1000 बरोबर ब्रह्मदेवाचा एक दिवस. आणि अशी ब्रह्मदेवाची 100 वर्ष, अशी ब्रह्मदेवाची 100 वर्ष मिळून भगवंत फक्त एकदा पापण्या शिकवतो. एक क्षण लक्षात बसते का? कधी नाही बसणार. नाही ती एवढं सोपं नाही. हे फक्त सद्गुरूकडे गेल्यावर समजतं. बुवापाशी बुवा सांगतो, चला तीर्थयात्रेला चला, पैसे भरा, रोजगार आम्ही निम्या, तुम्ही निम्यात आम्ही. हा, वाऱ्या कशासाठी चालल्या? पै 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 पै. पण स्वरूपाची प्राप्ती सद्गुरू करून देतात. आणि स्वरूपाची प्राप्ती करून देण्यासाठी सद्गुरूनं सांगितलेलं महावाक्य आहे तत्वमसी महावाक्य. ते ब्रह्म तू आहेस, फक्त कल्पना काढ, फक्त कल्पना काढ. साप नाहीच आहे, दोरी आहे, दोरी. दोरीच्या सापा दोन
विषाच्या सापा भिवून बाबा येती नाही जीवा शिवा अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको हे गड्या तू ते ब्रह्म आहेस जे कालही होत आजही आहे उद्याही राहील आईच्या पोटामध्ये जीव वळा तयार झाला 1.5 महिन्यानी ते ब्रह्म त्याच्यात गेलं ते तुम्ही आहात शिरलेला जे चैतन्य आहे ते तुम्ही आहात बाहेरचा गोळा तुम्ही नाही आईच्या पोटातून जन्म झाला त्या गोळ्याचा तुमचा नाही आणि गोळा मिळाला तुम्ही नाही लक्षात आलं आता हा असं जे नित्य स्वरूप आहे ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम पुढं तत्वमशादिलक्षणम एकम नित्यम विमलवचनम विमल करते का विमल गुटका नाही ज्याच्यामध्ये जन्म मरणादी प्रक्रिया संभवत नाही ज्याच्यामध्ये विषयादी प्रक्रिया संभवत नाही त्याला विमल असं म्हणतात सद्गुरूचं स्वरूप आहे आणि तेच तुमचं व्याज तेच तुमचं व्याज आणि म्हणून अशा सद्गुरु जवळ गेला तुमची जी काही कल्पना झालेली होती ना मी मन्या मी सोन्या मी जाचक्या मी बाचक्या मी राव्या मी दाद्या आणि मी हिचा नवरा त्या पोरांचा बाप कल्पना झालेली होती ना आईच मुरा नाव काय तू कैलासराव शिंदे बापाचं नाव टीचर फार झालंय सांग ना कैलास शिवराज शिंदे मुक्काम पोस्ट कर्जावणे तालुका शिरूर जिल्हा पुणे आणि बायकोचं नाव सांग की लाजतो काय सांग ना अरे इमला कमला काय असेल का नसल
बरं, इमलीचा नवरा नाही म्हणते. अरे माझा दृष्टांत आहे काय लाजू लाजू चूक काय. इमलीचा नवरा, बाळ्याचा बाप, अमक्याचा चुलता, धमक्याचा काका, ही झाली व्यावहारिक सत्ता. याला काय म्हणायचं? व्यावहारिक सत्ता. सत्ता 3 प्रकारच्या असतात. किती प्रकारच्या सत्ता आहे? 3 प्रकारच्या. पहिली मोठ्यानं परिभाषिक, व्यावहारिक, प्रतिभाषिक आणि पारमार्थिक सत्ता. व्यावहारिक सत्तेसाठी हे नाव गाव ठेवलेलं आहे आणि त्यालाच आपण मी म्हणायला लागलो. त्यालाच आपण मी म्हणायला लागलो. हे आपला मूर्खपणा आहे. कारण ते इथं आल्या व्यवहारासाठी ठेवलेलं नाव आहे म्हणून त्याला व्यावहारिक सत्ता असं म्हणतात. दुसरी आहे प्रतिभाषिक सत्ता. दुसरी कोणती आहे? प्रतिभाषिक सत्ता. व्यावहारिक सत्तेमध्ये असलेलं जग आणि तुम्ही हे दोन्हीही मिथ्या आहे. बघा आता, तुमचं नाव आहे का? तुम्हाला नावच नाही. नाव शरीराचं आहे, तुमचं नाही. मी मगाशी सांगितलं, आईच्या पोटात 1.5 महिन्याचा गोळा असताना त्याच्यामध्ये तुम्ही घुसलात. मग नाव गोळ्याचं ठेवलंय का तुमचंय? मग बायको गोळ्याची आहे का तुमची आहे? पोरं गोळ्याला झाली का तुम्हाला झाली? फक्त तुम्ही म्हणताय की माझी. हा घोटाळा लक्षात आला तर तुमच्या. त्या गोळ्याला नाव ठेवलं. त्या गोळ्याला व्यवहारासाठी जे नाव गाव ठेवलं ती व्यावहारिक सत्ता आहे. ती सत्ता खोटी आहे, मिथ्या आहे. वास्तविक पाहता त्या गोळ्याला नाव नाही न गाव. आणि नाव गाव जरी असलं तरी ते गोळ्याचं माझं, याच्यापासून मी वेगळा, त्या गोळ्यापासून मी वेगळा. म्हणून व्यावहारिक सत्ता ही मिथ्या ठरते. आली लक्षामध्ये? अजून एक गोष्ट सांगतो. त्या गोळ्यामध्ये तुम्ही आहात म्हणून गोळा चाललाय. वास्तविक पाहता त्याला काहीही अर्थ नाही. ती मातीची. असं आहे. शरीर ही मातीच आहे. त्याच्यामध्ये ते चैतन्य आणून ते चाललेलं आहे. म्हणून व्यावहारिक सत्ता ही मिथ्या आहे. राहिली दुसरी गोष्ट प्रतिभाषिक सत्ता. प्रतिभाषिक सत्ता म्हणजे काय? तर एक साधू होता. साधू गोष्ट सांगतो बघा, ज्ञानी काय संन्यासी आश्रम होता त्याचा. बरीच शिष्य मंडळी शिकायला होती त्याच्याकडे. एक दिवस लग्नाला गेला आशीर्वाद द्यायला माऊली महाराज. संन्यासाची गोष्ट आहे म्हणून सांगतो. माऊली महाराज आणि गेलं तिकडं तर ते नवरी बिवरी बघितली काय. अरे त्याला वाटतं आपलं लग्न झालं असं बरं झालं म्हणून मनातली मला बाहेर नाही. मनातली लोक पाप करीत. मी त्या दिवशी सांगितलं ना राहुल बाबा, खरं खरं जर बोलायला लागलं तर योग्य एक जणापाशी येणार नाही. जर खरं खरं बोलायला लागलं ना तर एक जण सुद्धा एक जणापाशी थांबणार नाही. बायको नवऱ्यापाशी थांबणार नाही, पळून जायला लागेल. कारण नवऱ्याच्या मनात बायको विषयी प्रेम असतं का? आढळ कधी जाते काय ना माय का मनात. वर नाही, वर काढलं तर मी हा ती मनात असते. मनात ती मनात गोष्ट चालत असते. तर ह्यानी बी मनात असं वाटलं आपलं लग्न झालं तर बरं झालं. तर घरी गेलं झोपलं. झोपत स्वप्न पडलं. स्वप्नात लग्न झालं. हा, जी गोष्ट अशी होत नाही ना ती स्वप्नात करतात. स्वप्नात लग्न झालं, 2 पोरं झाली आणि सासरवाडी जत्रेला बोलावलं. ते जत्रेला गेलं सासरवाडीला. पोरं 2 घेतली मोटरसायकल दादा महाराज आणि गेले सासरवाडी. तर पोरं जत्रेत गेल्या म्हणजे जिलेबी खायची तर जिलेबी खाल्ली.
दुसरं बरोबर लाडू खायचं, लाडू खाल्लं. बायको म्हणली जरा कॅडबरी द्या. कॅडबरी खाल्ली, डेअरी मिल्कची किटकाट बी खाल्ली आहे. असं बरंच नाही काय काय खाल्लं. आणि शेवटी बायको म्हणजे भया तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, काय पाळण्यात बसली नाही कधी, चला ती पाळण्यात बसू. मग तिकीट काढली आणि मग पाळण्यात बसली आणि पाळणा चालू झाला आणि वरून एक वर्ग साठा खाली. काय झालं काय झालं वर्ग साठा दगडावर पडलं. साधू मोठ्याने आरडला, वाचवा रे वाचवा, पोरग मेलं रे माझं. ती दुसरी होती ना शिष्यमंडळी, ती ईशान्य लंगोटावाली आणि म्हणजे बाबाला काय झालं, पळा 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 पळा. जवळ, अरे वाचवा रे वाचवा, बाबा अरे पहिलं पोरग वाचवा, मग मला म्हणा काय म्हणायची ती. बाबा झोपतच. एक जणाने पाणी आणलं, तोंडावर हाणलं, उठून कसलं पोरग माझ पाळण्यातून. तुम्हाला कधी जाय कधी लग्नच नाही तर पोरग कुठून. संन्यासी आहे बाबा तुम्ही. मला सांगा, संन्याशाच्या स्वप्नात झालेलं लग्न खरं का खोटं? अहो तिथं खरं ना, कुठं झोपत खरं ना. बर, संन्यासाला झालेली पोरं खरी का खोटी? अरे खोटी कशी रे गावरी, आणि बोंबलत का वाता ते मा. खरी ना, बायको खरी, पोरं खरी, जिलेबी खरी, कॅडबरी खरी, लाडू खरा, पाळणा खरे एवढा खरा, चालवणारा बी खरे एवढा खरा, लोक गर्दी जत्रेतली खऱ्या एवढी खरी, पडलं हे खरे एवढं खरं, डोकं फुटलं हे खरे एवढं खरं. खोटं कसं म्हणतो तू? बाबा जसा साधूच्या बाबतीत स्वप्न आहे खऱ्या एवढं खरं आहे, पण उठल्यावर ते खोटं आहे. तसं तुमच्या आमच्या बाबतीत दिसतंय हे सगळं खरं आहे, खऱ्या एवढं खरं आहे, पण उठल्यावर मात्र ते मिथ्या. फक्त उठवणारा पाहिजे. त्याच्यात उठणं म्हणजे बाहेर उठणं, आणि याच्यात उठणं म्हणजे आत जाणं, स्वरूपात उठणं. आता तुम्हाला स्वरूपात जे उठला त्याच्यासाठी सर्व जगत मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे. तो जागा झाला, सद्गुरूचा बोध झाला. कापराला जशी आग लागावी आणि कापूर जसा समूळ नष्ट व्हावा, तसा सद्गुरूचा बोध झाला आणि शिष्याची कल्पना समूळ नष्ट झाली. आणि नष्ट झाली त्यावेळेस तो काय झाला? मुक्त झाला. काहीच नाही. आता याची सुरुवात अनुग्रहापासून, त्याच्या पुढे 4 स्टेप. अनुग्रहापासून सुरुवात, आणि वास्तविक पाहता सुरुवात हा शेवट आहे. हे मी सांगतो तुम्हाला, सुरुवात हाच शेवट आहे. पण सुरुवातीच्या दशेमध्ये ज्यावेळेस अष्टसात्विक भाव निर्माण होतात त्यावेळेसच ती दशा होत असते. पण ती समजायला 4थी स्टेप यावी, त्यावेळेसच ती येत असते. पण ते समजत नसते. काय झालं समजलं नाही, काय झालं सद्गुरूनं अनुग्रह दिला, पण काय झालं समजलं नाही. समजायला 4थी स्टेप आहे. प्रबोधाची आपली 2री स्टेप. आलं लक्षात? 3री स्टेप साक्षी भावाची. त्याच्याची साक्षी भावाची.
ती सृष्टी साक्षी भावाची आहे. मी साक्षी आहे, मी साक्षी आहे. पण कशाला साक्षी आहे ही 34 स्टेप आधी की कळतं. मी साक्षी बी आहे. त्याला म्हणतात ठाईंचं मुराला अनुभव. कसा कापुराच्या वाटी उजळल्या ज्योती ठाईचं समाप्ती झाली. पण याच्यासाठी लागतो पक्का गुरु. गुरु बिना कोण बताए. गुरु पाहिजे. गुरु कसा पाहिजे गुरु? मी सांगितलं 3 स्टेप. क्षत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असे सद्गुरू आपल्याला. पण सद्गुरूच मिळणार बी नाही. भेटणं कठीण आहे. बहु अवघड निस्ता अवघड नाही, महाकठीण. मागच्या दिवशी एक जणांनी विचारलं, बाबा दुर्मिळ काय आहेत? सद्गुरू हे दुर्मिळ का आहे? मी सांगितलं आता जे सद्गुरू टेपला गेलं ते जन्माला कशाला येईल ना बाबा? काय येईल जन्माला? जे स्वरूपाला गेलं ते काय जन्माला येईल? कठीण. आणि जे आलं ते गुरु होणं लय कठीण आहे. त्याच काही एक सोपी गोष्ट आहे का? काय स्वस्वरूपामध्ये लीन होणं सोपं आहे. म्हणून ती दुर्मिळ जात आहे. म्हणून ते म्हणतात बहु आय संत भेद बहु संतांची भेट बाबा हो भरपूर अवघड आहे. जे संत्या बाबाला संत म्हणू नका. फार इबिलीस गमती आहे. लईच इबिलीस. वादी साबण कोणी दाढी ठेवीन, कोणी डोक्याची केस ठेवीन, कोणी स्वांग करीन. म्हणजे काय त्याला बाबा म्हणायचं? स्वांग्याच्या मागे लागू नका. ओळखायचा कसा? चंदन कसा ओळखतात बाबा? चंदन त्याच्यापाशी झाड गेलं की त्याला गाभा चंदनाचा येतो. ते चंदन झाड. बरोबर. परीस कसा ओळखणार? परीस त्याच्यापाशी चिकटलं ते सोनं झालं. बरोबर. तसं जरा बघायचं त्याच्यापाशी झालं गेलेल्या माणसात काय बदल झालाय का नाही झाला का. चोरट ती चोरटच हे बघायला पाहिजे ना. त्याच्यापाशी आता ह्या मेळ्यामध्ये या तुम्हाला विचारायचं असतं तर कुणाला बी विचारा. अरे तुम्ही राजाराम बाबापाशी राहिला का बाबा? आणि मग काय परिवर्तन झालं बा तुमच्या? विचारा ना, सांगतील ना तुम्हाला. आणि मग त्याचं ऑब्झर्व करा. संत स्वतः माझ्याकडे अशी जडीबुटी आहे श्रीपाद बाबांनी दिलेली.
ती जडीबुटी मी अजून कोणाला दिलेली नाही. तुम्ही अजून बी माझ्याजवळ राहिलेल्या माणसापासून सावध राहा. ती जडीबुटी फक्त माझ्या जवळच आहे. शेवटचा डाव मी जपून ठेवीत असतो. हो, तर ते अजिबात कुणी काही डोकं चालवायचं नाही. आलं लक्षात? हा, जडीबुटी फक्त आहे माहिती अवघड. तर संत भेटणं दुर्मिळ आहे, परंतु परंपरेनुसार आलेलं जे तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानानं, त्या नामानं कल्पना जाते. जन्म मरणाचं दुःख संपून जाते. जन्म मरण देहाला आहे, आपल्याला नाही हे समजून येतं. आणि खऱ्या अर्थानं तत्वज्ञानाची प्राप्ती. तर ते 3 अटी आहेत. किती अटी आहेत? 3 अटी आहेत. पहिली अट, पहिलं तर साधू कळला पाहिजे बरं का, नाही तर कुणापाशी जाऊन काही करायला लागतात तर जमणार. चुकलिया वर्म एक वारकरी होती बरं का, प्रताप भाऊ, आणि ती लागली वारीला. वारीला लागली अशी, आम्ही आंघोळ करून येत आहे. तर वारीला लागली तर लोक म्हणली चुकली 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 बघा म्हणली. आणि मला कुठं गेली असा मोठा प्रश्न. दिंडी चालकाला मोठा हाल असल्या चुकल्या. ती हिंडात एकीकडे माझ्या घरीत, पण ती दिंडी चालकाचा विमा समजत. तर मी शोधित शोधित गेलो तर एक बाई लागलेली लाईनीला बघितली. मी म्हणलं सापडली तर खरं मोरदे, आता इथंच बसतो, लय दमलोय मी, तिचट माघारी येईन तेव्हा निवतीला. मग तिथंच आपला नाक्यावर बसलो. बरोबर एक 10-15 मिनिटांनी, मोठी रांग होती ती, 10-15 मिनिटांनी आली. आणि 10-15 मिनिटांनी आल्यावर मी म्हणलं कुठे गेलते का गंगवाय, मोकार ताप करते तू डोक्याला माझ्या. भया मोडदा म्हणली, त्याचं वाटलं हवा तिकडं. अर्धा तास तुम्हाला ताठावं लागलं, मला बी फोकाट उभं राहावं लागलं. म्हणलं काय भानगड, काय भानगड म्हणून काय विचारता म्हणले, काय मिळेल का काय म्हणून मी नाही नेला बघ. आणि पुढे गेली नम्रानी त्या मियाला दाढ्या करीत होता फोकाट. असा बोडगीत स्वतः उग गर्दी दिसती म्हणून जाऊ नका. गर्दी आहे काही बघा, काय बघा. आणि मग साधू शोधल्यावर काय करा, पहिले त्याच्या 3 अटी. पहिली अट आहे मोक्ष रेखे. काही लोक म्हणतात मग आम्ही बी बाबाच्या जवळ राहिलो, राजाराम बाबाच्या जवळ राहिलो, काही ते शिरपत बाबाच्या जवळ 11 वर्ष राहिल्याचा दावा करतात, पण परत काडी मातूर नाही. तर काम असं होतं, तर त्याचं कारण आहे. का काम करत नाही? लोखंड गेलं परसापाशी, सोनं झालं, पण दगड जाऊन जमणार नाही, लोखंड पाहिजे. हे पहिली त्याची आट आहे, आट. तसं साधूपाशी गेल्यावर नक्की त्याचं जन्म मरण संपेल, पण आट आहे तो पहिला मोक्ष रेखे आला. या जगतामध्ये त्यांनी जन्म घ्यायचं कारणच एक आहे, काय काय मी उद्धार पावे. साधू कशी गेला ना म्हणला 2-3 पुरी झाल्या बाबाने, मला का पोरगा व्हायना, तर काय सांगायचं. काय सांगू का, तर पोरगा झाला पुरी झाली, साधू काय करीन त्याला. एक जणाची गाई फासाटली आहे, तू माझ्याकडे आला म्हणला काय गोठ्याचा दोष, कारण गोठ्याचा काय मूर्खा दोष आहे. तो कोबा टाकलाय गुळगुळी, तर त्याच्यावर फासाटली गाय. आणि शांती करा तू, आता कशाची शांती करा, याच्या आखरीची शांती करावं लागत. एक जणाची बायकोच गेली पडून, आला माझ्या. आणि बाबा ती काय बरं आमच्या घरात काहीतरी घुसला असावा, का बरं काय म्हणलं, बायकोची करा पडून जात झाली. आता उघड्यापाशी नागडं गेलं, रातभर घेवानी नेला, असं झालं. आता त्या काकीला त्या बळबळ थांबावली, तू माझ्या का आला का. आता बायकाची जाती, त्याला काय करणार, असं बोलून घ्यावं लागत.
दस काट्यावानी धाडकुणी बोलला आणि थाडकुणी हाणलं पण गेली पळून. आता काय करू का मी काय करू? आपलं तूच बघ काय करायचं असं. आता काहीतरी सांगा. काय नाही म्हणलं आता हे गुढी दिला आणि मग गेला आणि थार उड्यावर बसला. तिथं सासरवाडी थारलं होतं कोण बघायचा बायको बाहेर मला सांगत होती आल्या मोडता म्हणली थोडंच मोडली. तुमच्या कीर्तनाला यायचं म्हणलं की भोक यायचा त्याला. मी म्हणलं ना बाबाच्या कीर्तनाला घेऊन चल का त्याला रोग आलाच. मग मी गेली पडून. बघायची पण बघितलं शेवटी गेला पाय धरले मावलं. सांगायचं तात्पर्य काय आटी आहेत आटी जाऊ दे तिकडे काय. पहिली अट आहे मोक्ष रेखे. मोक्षासाठीच आला पाहिजे. सद्गुरु जवळ जाऊन म्हणला पाहिजे बाबा मला मोक्ष कसा प्राप्त होईल हे दुःख माझं कसं संपेल असं विचारलं पाहिजे. हे विचारण्यासाठी सुद्धा पूर्वपुण्यच लागतं. मोक्ष रेखे आला आणि तसा सद्गुरु भेटावा भाग्य विनतला तसा बर का. नाही तर असे फालतू लय भेटते गुरु फालतू लय भेटते. सांत्वना करणार भाग्य विनतला. आणि मग त्याने काय करायचं. तिसरी आठ आहे तो साधूचा. तिसरी आठ काय आहे साधूचा अंकीला. त्या साधूची निश्चित सेवा नाही करायची. अंकीला या शब्दाचा अर्थ काय होतो त्याचाच झाला. त्याचाच झाला त्याला अंकीला असं म्हणायचं. असं पूर्णत्व आहे. ज्या वेळेस सद्गुरूला शरणागती आपण करू माझं अस्तित्व त्या सद्गुरूच्या अस्तित्वामध्ये विलीन करून घेऊ त्यावेळेस आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. स्वरूप प्राप्त होत. देव प्राप्त होतो. या तिन्ही गोष्टी एकच आहेत. मोक्ष स्वरूप आणि देव या दिसायला जरी तीन असल्या तरी असायला एकच आहे. हे प्राप्त होत आणि आपण याच जन्मामध्ये त्या सच्चिदानंद रूप परमात्म्याला प्राप्त होतो. नवे नवे ते सच्चिदानंद स्वरूप आपलं होतं. जन्म मरण ग्रहित अवस्था आपल्याला प्राप्त होते. आठ आहे अभंगाचं तिसरं. मोक्ष रेखे
ज्या साधूपाशी गेला त्या जादूची कांडी श्रीपाद बाबांनी दिलेली मुळी ही लागली की झालं सर. मला त्या दिवशी प्रकाश बाबांनी विचारलं म्हात्रे बाबांनी 6 कीर्तनकार कसं काय केले म्हणजे तुमच्याच मुळीने केली. तुमच्या घरात तुमच्या 2 सुना कीर्तनकार 2 पोरं कीर्तनकार बायको कीर्तनकार केलीच कशी म्हणलं तुमच्याच मुळीने काम केले. औषध तुमचंच आहे कारण प्रकाश बाबा म्हणजे बाबांच्या बरोबरचे महात्मे. श्रीपाद बाबांनी दिलेल्या औषधानं काय होणार नाही महाराज. फक्त औषध लावणारा योग्य जागी लावणारा असावा. नाही तर चमकते बरगाड आणि त्याने डोक्यात औषध लावलं. बाबाने औषध दिलंय पण औषधही योग्य जागी वापरणारा असावा तर बरोबर ते औषध काम करत. आता ह्यांचं माझ्याकडे होतं काय पोरग बाई ही काय काढा ना बा मी म्हणलं का या औषधात लावून घ्या ना परता तो तुम्हालाच गाडावतो हेच कीर्तन करतात. ते गोपाळाचं बाळूचं पोरग होतं माझ्याकडे ते काय कीर्तनकार पोरग व्हाय ना मी बाळूला म्हणलं बाळू तुझी येत जा आठवड्याला तुलाच करून टाकतो कीर्तन. झालं ना गडी कीर्तनकार गोपाळ. हे औषध कुणाचं आहे बाबाचं आहे पण लावायचं कुठं कसं हे कळलं पाहिजे. नाही तर गोठळा झाल्याशिवाय राहणार नाही. 2 पैलवान आईला घेऊन दवाखान्यात गेले आणि डॉक्टर म्हणले काय नाही नॉर्मलच आहे थोडस तर हे औषध घेऊन जा आणि पाण्यात घालून पाज. पैलवान होते आडमुठी गुडघ्यात मेंदू त्यांचा. म्हातारी घरी लिहिली मेरी जीत तेरी मेरी हार तेरी हार पाण्यात घाला म्हणजे काय म्हातारीला घाला का औषधात पाणी घाला. हा कशात काय करा चुक द्या तेरच पडले ना मग म्हातारी मी बघता काय माझ्याकडे तसं म्हणले आम्ही आनंद संप्रदायाचे तुझ्याकडून किती कीर्तनकार झाले सांग. एक नाही झाला औषध लावायची अक्कल नाही गप्पड लय येत अशी माय धुळे आलेले काय काय तर माझीच पळावते. त्यांचे त्यांनी तर बापा त्यांनी घडवणं झालं नाही पण माझीच पळावते. पळवा अरे मध बनवण्याची कला ह्या पठ्ठ्याकडे मुलगी बनली मधमाशीला मध गोळा करीती दररोज आणि सारी दुनियानी ती लुटून तुझा मध. मधमाशी म्हणली मुंगीला नेऊ दे माझी मध बनवायची कला नाही नेऊ शकत तिच्या बापाला बी नाही येऊ शकत अशीच दुसऱ्याची भाड्याने गोळा करीन. हे माझ्या पोटची आहे सगळी मी तयार केलेली आहे आणि माझ्याच फळात मीच आनंद घेतोय. संपलं कळते आता हा दुसऱ्याची गोळा करून नाही. आणि बाई मी आली रंगाला कायची आली रंगाला बाई मी आली रंगाला पळावला दुसऱ्याचा नाव काय सांगते. तस बाबांनी दिलेल्या औषधाने गेली 25 वर्ष ही तयार केलेली सगळी माझी गोतावळा आहे माझी पोरं आहेत आणि स्वाभिमानाने सांगतो की मी घडवली आणि ही मी त्यांच्यात आनंद लुटणार त्यांना तो आनंद देणार दुसऱ्याची पळून नाही. अरे बाबाच्या औषधात एवढी ताकद आहे. मुकम करोति वाचालम पंगुलंग येते ग्रीम यत् कृपाप्तमहं वंदे परमानंद माधवम. अरे एवढी ताकद त्या महात्म्याच्या औषधात आहे म्हणून काय करा नक्की तुम्ही स्वरूपाला जाता यात निसंशय. अरे या आनंद आश्रमाच्या फडावर या संत श्रीपाद बाबाच्या पालखी सोहळ्यात येतील कमी पण होऊन जातील देवच. येतील कमी पाहिजे गर्दी नको.
होऊन जातील देव बाबा. फक्त करणाऱ्याने औषध व्यवस्थित लावा. औषध तुमच्याकडे दिलेलं आहे, कुठं लावायचं हेही तुम्हाला शिकवलेलं आहे. फक्त काळजी करू नका. आपण प्रामाणिकपणे चलत राहायचं. आपल्याला काय कुठं फौज घेऊन आमदारकीला उभं राहायचं नाही. आणि आमदार उभं राहिले ते तर कुठं लई झड झाले. काय त्याच्या नादी लागायचं नाही. काय करायचं, फक्त एकाने एकाला निरोप सांगायचा. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. ज्योतीला ज्योत लावत चला. बाबांची ज्योत तुमच्याकडे जी आलेली आहे तिने अनेक चार जीवांना ती द्या आणि त्यांचं जीवन प्रकाशमय करा. भला किसी का कर सके असे सद्गुरू आपल्याला मिळावे, संत श्रीपाद बाबासारखे. आणि आपलं जीवन अंधकारमयातून प्रकाशमान असतो. मा सदगमयो तमसोर्मा ज्योतिर्गमयो मृत्युर्मा अमृतम गमयो. असं आपलं जीवन हवं. कळते काही नाही कळते पुढच्या वेळेस सांगेन. आता आपला टाइम संपलेला आहे. रावल्या माया करत होतोय, बारक डोळत होतो. विठोबा रखुमाई
साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला ठाई समोराला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या होती अंठाईच समाप्ती झाली जैशी मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा रुचिला हरिभक्त हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा दुनियाची गणना कोण करी असो फक्त चांगल्या वस्तू आपणच आहोत ध्यानात ठेवा फक्त साधूची संगत धरा आणि त्या स्वरूपापर्यंत कुणाच्या स्वरूपापर्यंत स्वरूप या शब्दाचा अर्थ काय होतो रे प्रवीण्या इकडे ये. हा, काय होतो मी काय ऐकत होतो मी काय विचारलं हा काय म्हणजे हा म्हणजे काय अरे, आता असा ठोका टाकला असता ना तुला चळवळ करतो स्वरूप या शब्दाचा अर्थ असा होतो भगवंत आणि स्वरूप या शब्दाचा अर्थ दुसरं होतं आपलं स्वतःच रूप आणि आपलं स्वतःच रूप भगवंतच आहे पण कल्पना झाली फक्त कल्पना काढायसाठी कळलं आता तुम्हाला काय कल्पना झाली जेवढी झाली तेवढी कल्पना मी आमका मी दमका मी शरीर मी याचा नवरा बिवरा हे सगळं काय आहे कल्पना आहे आणि त्या स्वरूपापर्यंत या कल्पनेला काढल्याशिवाय जाता येत नसतं म्हणून ती कल्पना काढायला कल्पना अविद्या तेने झाला जीव नाहीतर तो शिवच आहे तो ब्रह्मच आहे मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम ते चिदानंद स्वरूप जे आहे ते आपलं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपापर्यंत ते बाहेर कुठंही नाही ते आपल्यातच लपलेलं आहे सांगायला वेळ नाही पण आपल्यातच लपलेलं आहे आणि त्या स्वस्वरूपापर्यंत नेऊन पोचवतात त्यांना सद्गुरू असं म्हणतात त्यांची सेवा करा त्यांच्यापाशी जाऊन बसा सेवा म्हणजे काय बाबाचं पाहिले दुखात्यात म्हणून दाबावा असं नाही ते त्या निमतानी जाऊन त्याच्यापाशी घड शंक्रिया असं तो काय का ठोकाळ टाकी पाय दाबायच्या निमित्ताने तरी जाऊन बस आणि असं बसल्यानंतर ते तुला उपदेश करतील ज्या उपदेशानं तुझी कल्पना निघून जाईल आणि स्वस्वरूप असं प्रकाशमान तुझ्या पुढे होईल ते तुला खून सांगतील असं खरा अशांची संगत धरा उग कुणाची तरी संगत धर मी असतो ना महाराजा बरोबर तो बोय महाराज नव्हे संताच्या संगती ज्ञानदेवा गोडी संगती सज्जन सज्जन कुणाला म्हणायचं विवाह मोडतो त्याला म्हणायचं का मागाशी गेलता ना ते विवाह मोडायला त्याला सज्जन नाही विवाह जोडतो त्याला सज्जन म्हणायचं तसं देवाचं आणि आपलं नातं जो अंतर्मुक्त स्वरूपात जोडतो त्याला म्हणतात सज्जन ऐशियाचा पदर धरा आणि दुर्जन कोण जो त्याची आणि आपली भेट होताना खंड पाडतो त्याला दुर्जन असं म्हणायचं म्हणून दुर्जनाची संगत टाळा सज्जनाची संगत धरा दुसऱ्याला घडवायला जाताना त्या दिवशी तुम्ही स्वतःच घडलेले असतात उदाहरणार्थ ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्याला आनंद देताना त्यावेळेस तुम्हाला आनंद मिळतो ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्याच्या अंगणात गाठ्या पसरताना तुमचाच पाय त्याच्या पुढे तुमच्याच पायात ते मोडतात ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्याच्या लेकरांना चांगलं शिकवता त्यावेळेस तुमची लेकरं चांगली निघतात आणि ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्याला भंगार शिकवता तुमचंच तुम्हाला वाढतं कळलं तुम्हाला आता म्हणून काय करा काही करू नका भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नाही बन सकते तू काटे बन करना मी इतरांच्या लेकरांना घडवण्याचा प्रयत्न केला जीव वतून घडवली काही काहींना जीव देऊन घडवली माझी लेकर मनानेच घडली
आता मला काय कोणाचा काय पहिल्यापासून तुम्ही म्हणता, पण माझ्याकडं परमार्थ जो आलाय तो माझ्या खानदानातून नाही आला, माझ्या गुरुकडून आला. माझं खानदान काही पारमार्थिक नव्हतं, मग मला जो वारसा आहे तो माझ्या सद्गुरूकडून आहे. पण माझ्या वारशांना जो वारसा आहे तो सेवेतून आहे. ध्यानात सेवा महत्वाची आहे. म्हणून मी लोकांची लेकरं अंतःकरणापासून घडवली. तुम्हालाही माहित असेल का, कारण नसताना 2-2 तास सांगत बसायचो. रातच्या 12-12 आणि 2-2 वाजायच्या. आता मी ही लेकरं माझ्याकडे आहे, माझ्या मुलांपेक्षा मी यांच्यावर काम जास्त करतो. माझी मनाने घडली, बाबांनी ओळखलं आणि मग ती घडली मनाने. आता हे 3रं जनरेशन बघा, माझ्या नंतर 2 तास उभं राहिले. तुम्हाला कंटाळा आला असता बघा. तू नको लगेच ठोकू, माझे नाती ती बाळा छाताळून काढायचे बघा. आहे का ये फुकट बाबू? हा तुझी तारीख तिला आली आहे. खाली कुठं आली का तारीख? ए मागे दे तिला. वर घे तिला. कुठं तारीख आहे तुला? कोणी दिली? कशाने जायचे? यांना घेणार का सगळ्यांना? कशात बसवणार? बसून जाऊ असं ज्ञानादेवा गोडी संगती सज्जनी हरली शेजनी वनी आत्मतत्व. तुला बैरवी येते का? खरं बैरवी येते का? म्हणशील का माया मॅडम? म्हण. सोपी म्हणतो. हा सोपी. हा सोपी. ज्ञान हा काय घे तीन का तिला ज्ञानदेव गोडी संगती सज्जानी. ज्ञानदेव गोडी संगती सज्जानी. बरोबर म्हणती. ज्ञानदेव गोडी संगती सज्जानी. ज्ञानदेव हरी सज्जनी वनी आत्मतत्वी. Hare
ज्ञानेश्वर जुळत जुळत करता पाहू पुन्हा स्टोर होईल का? तर असं या ठिकाणी ज्यांनी या कीर्तनाला मृदंग वाजवला ते हरिभक्तीपरायण वाणी दमलीत बरं का विचार. तुम्ही बी दमला असताल सगळं, पण आता तुम्हाला बी काय आहे दुसरं काम? हो तर करायचे दुसरं काय काम जन्मभर नाही ना. आम्हा करणे ह्याची काम बीज वाढवावी नाम झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शिष्यवरला ते शिव हे की झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. तुम्ही सर्वजण या ठिकाणी ज्यांनी मृदुंग वाजवला राऊत बाबा, हार्मोनियम वाजवली गजरी भाऊ, गायन काम केलं ते गोविंद बापू, तात्या इच्छू तात्या आणि गुरुदास महाराज, तुम्ही सर्वजण उपस्थित कविते भाऊ असतील, आमचं सवंगडी बनतात निकम भाऊ, प्रताप भाऊ, कविते भाऊ, ही सवंगडी गडी आमचं जुनं खेळगडी. मला बऱ्याच दिवसापासून त्यांनी साथ दिली बा. त्याचबरोबर ज्यांनी विना सांभाळला त्यांचे लक्ष्मण घाटे दत्ता. खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वजण लग्न पाहिजे आणि कीर्तनाला जोडीने हजर आहे. त्यांचं बी येडे महाराज आहे. त्याचबरोबर बरेच आता तुम्ही सर्वच जण पवार महाराज मंडळी बी आलेली आहे. त्यांचं आमचं करण्यापासून आभार. त्यांनी आवाज आपला व्यवस्थित करून दिला ते स्वप्नील महाराज